ढोल ताशांच्या गजरात, लेझिमच्या तालावर आणि उत्साही घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात जुळे सोलापूर येथे भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. पावसाने हजेरी लावूनही भक्तांचा उत्साह अजिबात कमी झाला नाही. उलट पावसातच जल्लोषात मिरवणूक पार पडत परिसरात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाची सुरुवात भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूरचे अध्यक्ष राकेश टोळले व ब्राह्मण समाजाचे राज्य समन्वयक काकासाहेब कुलकर्णी, विक्रम डोनसळे, रवींद्र नाशिककर, युवक अध्यक्ष चैतन्य पेठे, कार्याध्यक्ष अजय कुलकर्णी, ॲडव्होकेट शर्वरी रानडे यांच्या हस्ते भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी पंकज कुलकर्णी गुरुजी यांच्या मंत्रोपचारात श्रींचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. सुमारे 500हून अधिक मुलामुलींच्या पथकांनी यामध्ये सहभाग घेतला. लेझिम पथकांनी पावसातही जोशात सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. मिरवणूक केएलई स्कूल येथून सुरू होऊन भारती विद्यापीठ, चैतन्य मार्केट, गोविंदश्री मंगल कार्यालयामार्गे पुन्हा केएलई स्कूल येथे विसर्जित झाली. यंदाच्या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे भगवान विष्णूच्या दशावतारावर आधारित भव्य चित्ररथ हे होते. या चित्ररथाद्वारे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवण्यात आले. तसेच समाजातील 5 ज्येष्ठ समाजसेवकांची माहितीही प्रभावी पद्धतीने सादर करण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या मिरवणुकीत अध्यक्ष राकेश टोळले, ब्राह्मण समाजाचे राज्य समन्वयक काकासाहेब कुलकर्णी, माजी अध्यक्ष सुधीर कुलकर्णी, शर्वरी रानडे, अमोल जोशी, विक्रम डोसाळे, चैतन्य पेठे, श्रीकांत कुलकर्णी, रवींद्र नाशिककर, योगेंद्र पुजारी, कपिल कुलकर्णी, जयतीर्थ पडगानूर, विनायक फलटणकर, प्रमोद पैठणकर, उन्मेष कुलकर्णी, स्वरा गद्रे, स्वराली डोनसळे, ज्येष्ठ नेत्या अनुजा कुलकर्णी, अनिता कुलकर्णी, सुहास देशपांडे, संजय पैठणकर, नवनीत कुलकर्णी यांच्यासह ब्राह्मण समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.